सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर आणि हा आहे आजचा माझा लुक। तर आम्ही निघालो बाहेर आणि काम होतं थोडं आणि हे बघा झाडांसाठी पाणी सोडण्याचं काम चालू होतं। खूप छान वाटलं बघून आणि आज खूप ऊन होतं जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आणि आम्हाला जायचं होतं इस्कॉन टेम्पलला। तर हे आहे बाहेरून लुक। लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा पावसाळा होता आणि तेव्हा सगळं झाकलेलं होतं। व्हायब्रेशन किती छान येत होते ना, असं तिथे गेल्यानंतर खूप छान पॉझिटिव्ह वाटतं। त्यामुळे आम्ही महिन्यातून एकदा तरी, पहिलं तर आठवड्याला जायचो पण आता नाही होऊ शक्य होत, त्यामुळे महिन्यातनं एकदा तरी आम्ही जातो। तर सकाळी आम्ही येताना होतं ऊन आणि आता निघालो तेव्हा बघू शकता आभाळ भरून आलेलं, काहीच दिसत नव्हतं आणि थोडासा अंधार पण पडला होता। तुम्ही बघू शकता व्हिडिओही क्लिअर येत नव्हता। या साईडला क्लिअर वाटत होतं पण आमच्या डोक्याच्या वरच पूर्ण अंधार झालेला आणि थोडं बारीक पाऊस पडायला सुरुवात झालेला। आणि हे आहे गोल्फ कोर्स जे इस्कॉन टेम्पलच्या थोडं पुढंच आहे। मला दिसला नव्हता व्हिडिओमध्ये, आज थोडा क्लिअर शूट केला आहे। हा आहे खारघरचा गुरुद्वारा। त्याच्यानंतर जोरात पाऊस पडायला लागला। शेवटी आम्ही एका ब्रिजच्या खाली थांबलो कारण पाऊसच एवढा पडत होता, तुम्ही बघू शकता पूर्ण भरून आलो होतं। त्याच्यानंतर ह्याच ब्रिजच्या खाली आम्ही जाऊन थोडा वेळ थांबलो। जेव्हा पाऊस थोडा कमी झाला त्याच्यानंतर आम्ही निघालो। आम्हाला जायचं होतं थोडंसं टाऊनमधून शॉपिंग करायची होती। तर हा आहे आमच्या इकडचा टाऊन बाजार। ते इकडे गेलो आणि इकडे शॉपिंग करताना जेव्हा आम्ही शॉपिंग करून बाहेर पडलो तेव्हा ते इतक्या जोरात पाऊस चालू झाला की विचारायची सोय नाही, खूपच जोरात। तिथे आम्ही पूर्ण आमचे 10 ते 15 मिनटं आम्ही तिथेच थांबलो। त्याच्यानंतर शेवटी आम्ही भिजत घरी आलो आणि ही ऑर्डर आम्ही घरी होम डिलिव्हरी केली। बघा किती जोरात पाऊस चालू होता, कारण सकाळी आम्ही जाताना कडक ऊन होतं, येताना पाऊस होता। तर घरी आल्यानंतर हा होता आमचा आजचा लंच। या जेवायला। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।